कृषी अर्थतज्ञ विजय जावंदिया जे आपल्यासोबत आहेत. सर, साखरेचे दर वाढत आहेत. 72 रुपयावर साखर गेली होती, काही प्रमाणात कमी झालेली आहे, परंतु दर वाढत आहेत. काय सांगणार, काय कारण असू शकतं? नाही, याचं बघा, एका वाक्यात जर सांगायचं झालं ना तर साखरेवर सगळं नियंत्रण सरकारचं आहे. त्याच्यामुळे याची जबाबदारी सरकारनेच घ्यायला पाहिजे ना. आपण 90 पासून खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचा प्रचार करत राहिलो, मुक्त अर्थव्यवस्था म्हणत राहिलो, पण साखर आणि ऊसाचं अर्थकारण हे कधीच मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये नव्हतं. तुम्ही पहा, जेव्हा जेव्हा जगात साखरेत मंदी होती आणि आपल्या देशात जास्त उत्पादन झालं, साखर निर्यातीला सबसिडी होती. जगातली स्वस्त साखर आपण देशात येऊ देत नव्हतो, साखरेवर आयात कर होता. आता परवाच यांनी ॲक्सेप्ट केलं की साखरेवर 100% आयात कर होता, आम्ही शून्य करून आता आयात करणार आहोत. म्हणजे आयात कराचं संरक्षण होतं. तिसरं, दर महिन्याला साखर किती विकायची हे सरकार ठरवतं. अजूनही पूर्ण देशाचा एक कोटा जाहीर होता आणि प्रत्येक कारखान्याचा कोटा जाहीर होता. जसं की या महिन्यात म्हणतात की 22 लाख क्विंटल साखर विकायला दिलेली आहे, 22 लाख टन काहीतरी, आणि त्याच्यामध्ये 50,000 टन आणखीन वाढून दिलेली आहे. ती साखर कोणत्या भावांनी विकावी याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे की तुम्ही या किमतीच्या कमी भावात साखर विकू शकत नाही कारखाने. त्याला म्हणतात मिनिमम सेलिंग प्राईस. ती आज 31 रुपये आहे. मग हे सगळं नियंत्रण कोणाचं आहे? सरकारचं आहे. मग ही जी आज परिस्थिती निर्माण झाली, याला सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे? आता याच्यामध्ये जी होर्डिंग झालेली आहे, ती होर्डिंगची सुद्धा जबाबदारी सरकारनेच घेतली पाहिजे ना. कारण दर महिन्याला साखर तुम्ही विकता बाजारात, कारखान्याला सांगता विकायला, कोण टेंडर देऊन ती साखर विकत घेतो तुम्हाला माहिती आहे. मग त्यांनी ती साखर पुढे कोणाला विकली हे तुम्हाला कळू शकतं ना, की नाही विकली, गोडाऊनमध्ये ठेवली, का नाही त्याच्यावर काही कारवाई केली? मला काय वाटतं, या इथेनॉलचा सुद्धा जो मोठी चर्चा होते ना की इथेनॉलमुळे साखर महाग झाली वगैरे, हे पण चुकीचं आहे हो. पहिले होती आपल्याकडे, जेव्हा पहिल्यांदा इथेनॉल आला, ज्याची काँग्रेसच्या जमान्यापासून 1.5% होतं, मग 5% झालं, मग ते 10% करायचं मोदींनी स्वतः 2018मध्ये जाहीर केलं होतं की आम्ही 22पर्यंत 10% करू आणि 30पर्यंत 20% करू. ते लवकर करून टाकलं. याच्यात नितीन गडकरीचा नाहक बळी दिला जातो असं माझं स्पष्ट मत आहे. हे काही इथेनॉलमुळे काही तेजी आलेली नाही आहे. मग या तेजीच्या पाठीमागचं कारण काय आहे? तर या तेजीच्या पाठीमागचं कारण असं आहे की मागची 2 वर्ष उत्पादन कमी झालं देशामध्ये, आणि उत्पादन कमी होत असताना सुद्धा आपण काही प्रमाणात साखर निर्यात करत राहिलो, काही प्रमाणात इथेनॉलकडे डायव्हर्ट करत राहिलो, है ना. जेव्हा उत्पादन कमी होतं आहे तेव्हा मग सरकारने जेव्हा साखर सबसिडाईज करून निर्यात केली, असं म्हणतात की 2022मध्ये आपण 110 लाख टन साखर एक्सपोर्ट केलेली आहे. का केली बाबा एक्सपोर्ट? गव्हाचा आणि तांदळाचा जसा तुम्ही बफर स्टॉक तयार करता, तसा साखरेचा बफर स्टॉक का नाही तयार करून ठेवला आहे की नाही? त्याच्यामध्ये साखर कारखान्यांना खुश करायचं होतं, इथे भाव पडू द्यायचे नव्हते साखरेचे. मी इथे आठवण करून देतो, एक वेळेस नितीन गडकरी साहेबांचं असं स्टेटमेंट होतं, जेव्हा जगात 20 रुपये किलो साखर झाली होती तेव्हा, की ऊसाचा कारखाना काढायला आपल्या दुश्मनाला सांगायला पाहिजे. तुम्ही ऐकलं असेल ते, आहे की नाही? त्याच बैठकीत शरद पवारांनी नितीन गडकरींकडनं असं वधून घेतलं होतं की 40 रुपये किलो देशात साखर झाली तरच साखर आयात करू, म्हणजे तुम्ही आयात कर लावून इथे साखर महाग करा. आता हे सगळं यांचं नियंत्रण आहे ना. इथेनॉलला दोष कशाकरता देतात? तुम्हाला ते मॅनेज नाही करता आलं, शॉर्टेज होतं. इथेनॉलचं काहीच असं नाही, कारण की इथेनॉल निर्मितीसाठी मेजॉरिटी साखर जी आहे ती वापरली जाते. नाही, कसं झालं आहे की पहिल्यांदा होती म्हटलं ना, पहिल्यांदा 80% आपण इथेनॉलमधनं करायचो, पण नंतर ती 50%वर आली, आणि आता असं म्हणतात की 32%च वापरतोय आपण इथेनॉलचं. बाकीचं सगळं मका, तांदूळ याच्यापासून येते आहे. इथेनॉलमुळे आहे परिणाम झालेला, पण तो इतका नाही की एकदम इतकं शॉर्टेज तयार होईल. हे शॉर्टेज जे तयार झालेलं आहे आणि जी तेजी आलेली आहे त्याच्या पाठीमागचं कारण जे आहे ना ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ते हे की 2 वर्ष उत्पादन कमी झालं, त्या उत्पादन कमी झाल्यामुळे स्टॉक सरकारजवळ कमी राहिला, आणि व्यापारी जो आहे की नाही तो नफा जो कमवतो ना, तो पुरवठा योग्य होत असला ना तेव्हा नाही नफा कमवतो. तो शॉर्टेजचं ज्याला जेव्हा संकेत मिळतात की आता शॉर्टेज आहे, सप्लाय लाईनमध्ये डिस्टर्बन्स आहे, तेव्हा मग तो होर्डिंग सुरू करतो आणि त्यातनं तो नफा कमवतो, आहे की नाही? आता जेव्हा व्यापाऱ्यांना कळलं की 2 वर्ष उत्पादन कमी आहे आणि आता भारत सरकार काही जास्त साखर सोडू शकत नाही, दर महिन्याला जी सोडते त्याच रेंजमध्ये सोडणार आहे,
आणि दुसरं त्यांना एक निरोप मिळाला आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे भाव वाढले आणि आपल्या रुपयाचं अवमूल्यन झालं. 96 रुपयाचा डॉलर झाला आणि $560 प्रति टनाची ब्राझीलची व्हाईट शुगर झाली. त्याच्यामुळे काय झालं की व्यापाऱ्यांनी होर्डिंग सुरू केलं आणि त्याच्यात आग लावली यांच्याच घोषणेने. यांनी काय सांगितलं, आम्ही आता स्टॉक लिमिट लावतो आहे. मेसेज मिळून गेला की जेव्हा सरकार स्टॉक लिमिट लावतं आहे याचा अर्थ शॉर्टेज आहे. त्याचा फायदा यांनी घेतला आणि 20 दिवसात 20 रुपये किलो भाव वाढले. आता तुम्ही पहा ना, आता यांनी बरोबर छापे टाकले ते या एका दिवसातच 5-6 रुपये किलो साखर कमी झाली की नाही झाली? 10 रुपये. मग ती जर कमी झाली तर याचा अर्थ काय झाला की यांनी ती स्टॉक होऊ दिली नसती. व्यवस्थितपणे टेंडर भरले, ज्यांनी घेतली साखर, डिलिव्हरी झाली, त्याच्यावर नियंत्रण ठेवलं असतं तर मला काय वाटतं आहे की हे सब गोड बंगाल आहे. आपण साखर सम्राट म्हणत होतो ना, मग साखर सम्राट तयार कसे झाले? साखर सम्राट काँग्रेसच्या जमान्यात तयार झाले. साखर सम्राट नीलू फुलेंना सिनेमा काढावा लागला. हे सगळं याच्यामध्ये आहे. मी तर म्हणतो की इथेनॉलच्या घोषणेनंतर मोलॅसेसमध्ये काही कारखान्यांनी जास्त साखर टाकली, त्याची रिकव्हरी कमी केली. कारण काय होतं की साखरेचे भाव वर्षभरात मिळतात पैसे, इथेनॉलचे पैसे 15 दिवसात सरकार देतं. त्याच्यामुळे त्यांचं अट्रॅक्शन इथेनॉलकडेही झालं होतं. मी आणखीन एक विधान करतो की सरकारने जर इथेनॉलची MSP जाहीर केली नसती, पर्चेसिंग किंमत, तर कोणी साखर कारखाने इथेनॉलकडे गेले नसते आणि हे इन्व्हेस्टमेंट झालं नसतं. मला काय वाटतं की हा सगळा गोड बंगाल आहे. याच्यामध्ये सरकारचा फार मोठा वाटा नाकारता येत नाही. सगळ्या नेत्यांचा वाटा आहे, सगळ्या व्यापाऱ्यांचा वाटा आहे. पण याच्यात मरतो कोण आहे? याच्यात मरतो उपभोक्ता आणि ऊस उत्पादक शेतकरी. त्याला या तेजीचा काही फायदा मिळत नाही आहे. ब्राझीलमधनं साखर आयातीचा निर्णय सरकारनं घेतला आहे. टप्प्याटप्प्याने दिवाळीपर्यंत साखर येण्याची शक्यता आहे. बिलकुल बरोबर आहे. त्याच्यामुळे होणार काय आता, हे ऑक्टोबरमध्ये साखर येईल है ना. आणि यांनी कच्ची साखर आयात केलेली आहे, व्हाईट शुगरने आयात केली. ती साखर इथे आल्यावर ती कारखान्यांना रिफाईन करावी लागेल. मग आता जे मोठे मोठे पुंजीपती लोकांचे कारखाने आहेत त्यांनाच जर यांनी कोटा दिला तर त्यांना एक काम मिळून गेलं. ब्राझीलचं धोरण आणि इथेनॉल, ब्राझीलची नक्कल आणि इथेनॉलचं धोरण आपल्याला महागात पडलं असं का म्हणता तुम्ही? मी याच्याकरता म्हणतो की ब्राझीलमधला ऊस जो आहे ना, तो आहे वरच्या पाण्याचा. असं म्हणतात की तिथे रोजच पाऊस पडतो, तिथे इरिगेशन करावं लागत नाही, कॅनॉल इरिगेशननी किंवा विहिरीतनं पाणी उपसून वगैरे. त्याच्यामुळे आणि तिथली शेती 10-10 हजार 15-15 हजार एकराची शेती आहे ती. त्याची तुलना आपण कशी काय करतो आहे? आणि त्याच्या ह्याच्यावर आपण इथेनॉल, आपल्याकडे शॉर्टेज आहे. आता अशोक गुलाटीसारखा माणूस म्हणतो, किंवा परवा जे इकॉनॉमिक ॲडवायझर आहे त्यांनी इंडियन एक्सप्रेसमधनं लेख लिहिलेला आहे की ऊसाला पाणी खूप लागतं, तांदळाला पाणी खूप लागतं, याच्यापासून इथेनॉल तयार करणं हे काही परवडणारं नाही आहे. आणि आता तर मी तुम्हाला सांगतो, 2018मध्ये मी एक लेख लिहिला होता. मी त्यावेळेसच जगात जी एक चर्चा सुरू होती, फूड आणि फ्युएल यांचा वाद होता. पण तेव्हासुद्धा आपण त्याच्यावर लक्ष दिलं नाही. आता कधीपर्यंत नियंत्रणात येईल आणि ही अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून काय करायला पाहिजे, थोडक्यात सांगा. मला असं वाटतं आहे की आता ऑक्टोबरमध्ये जेव्हा नवीन साखर येईल, गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर, तेव्हा एकदा भाव निश्चित पडतील. पण त्याच्यामध्ये मरेल कोण? ऊस उत्पादक मरेल. आणि मी तुम्हाला इथे आत्ता मी हर्षवर्धन पाटलांच्या विधानाकडे लक्ष घेतो. मला ही जी चर्चा होते आणि ही आवडते याच्याकरता की याच्यातनं देशाचं शेतकरी धोरण हे 90पासून कसं चुकीचं होतं ते समोर येत आहे. हर्षवर्धन पाटलांनी काल काय म्हटलं मीडियासमोर बोलताना की ऊसाची FRP वाढवली सरकारने, पण साखरेची MSP वाढवली नाही, मिनिमम सेलिंग प्राईस वाढवली नाही. ती 31 रुपये आहे, ती आम्ही 42 रुपये करायची मागणी करतो आहे. चांगली गोष्ट आहे ना. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा अमित शहाना याच्याकरता भेटायला गेले होते की ती 42 करा. तेव्हाच मी अमित शहांना पत्रसुद्धा लिहिलेलं आहे की 42 रुपये करा MSP साखरेची, आम्हाला काही हरकत नाही आहे. पण याचा अर्थ काय होईल की कारखाने 42 रुपयाच्या कमी किमतीत साखर विकणार नाही. ऊस खरेदीचं काय? नाही, म्हणजे मग काय होईल की उपभोक्त्यांना 42 रुपयापेक्षा जास्त, म्हणजे मग वाहतूक खर्च, GST वगैरे सगळं मिळून 55-60 रुपये किलो साखर खाण्याची तयारी ठेवावी लागेल. मला त्याचाही विरोध नाही. माझं काय मत आहे की जर ऊसाला असं संरक्षण मागतात आहेत महाराष्ट्राचे नेते, देशातले नेते, देशातले साखर कारखानदार, तर मग असं संरक्षण बाकीच्या शेतीमालाला का नाही? मग कापसाला का नाही, सोयाबीनला का नाही, तुरीला का नाही, डाळींना का नाही, तेलबियांना का नाही? मग मुक्त अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था त्यांची लूट करून आयात करून भाव का पाडता?
मला असं वाटतंय की या सगळ्या चर्चेतनं हे जे निघताय बाहेर, मी हर्षवर्धन पाटलांना विनंती करतो तुमच्या माध्यमातून, त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना हे समजावावं, देवेंद्र फडणवीस साहेबांना सोबत घेऊन जावं दिल्लीला आणि अमित शहा मोदींना सगळ्या देशातल्या सगळ्या शेतीमालाला नफेशीर MSPचं संरक्षण देण्याची, जर 60 रुपये किलो साखर आम्ही खाणार असू तर मग 200 रुपये किलो तुरीची डाळ महाग कशी काय हो, याचा विचार करायला पाहिजे ना. मला असं वाटतं की आज तरुण पिढी जी शेती व्यवसायातनं बाहेर येते आहे, शेतमालकाचा पोरगा असो, शेतमजुराचा मुलगा मुलगी असो, कोणी शेतावर राहू इच्छित नाही. याचं कारणच हे आहे की रुपयाचं अवमूल्यन होत आहे, रुपयाची क्रयशक्ती कमी होते आहे, त्या तुलनेत गावात रुपया जात नाही आहे, म्हणून गावातला माणूस हा कर्जबाजारी होतो आहे. नक्कीच इथूनच सरकारचं चुकीचं धोरण आहे. सरकारच्या नियंत्रणात सगळी साखर आहे. या महागाईचं दोषही सरकारचा आहे असं म्हणतात कृषी अर्थतज्ञ विजय जावंदियाजी. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.